नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण अनुभवाचे बोल या कार्यक्रमामध्ये एका प्रगतशील शेतकऱ्याची माहिती करून घेणार आहोत. त्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या आवडीचं असं जे आपण रानमेवा ज्याला म्हणतो आणि हंगामी असं हे फळ आहे आणि अर्थातच हे फळ म्हणजे करवंद. तर ही करवंद प्रक्रिया किंवा या करवंदाविषयीच आज आपल्याला संपूर्ण अशी माहिती देणारे शेतकरी आज आपल्याकडे आलेले आहेत. यांचं नाव आहे चिमण खंडवी आणि हे राहणार उंबरवाडी, पोस्ट वैशाखरे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे इथून आलेले आहेत. आपण त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, आता मला असं सांगा की तुम्ही म्हणजे पहिल्यापासून तुम्ही शेती करताय आणि तुमची शेती जी आहे तर ही कुठे आहे? तिथे आमची पारंपरिक जागेवरच आहे. तिथे जे वाडीमध्ये गावामध्ये राहतो आम्ही, पिंपरी उंबरवाडी, त्या स्थानिक ठिकाणीच राहतो आम्ही. बरं, पण किती वर्ष तुम्ही ही शेती करताय? पारंपरिक आहे, आमची पिढी जात आहे सगळं. हा, पण म्हणजे पहिल्यापासून तुम्ही करवंदाची शेती करताय की कसं? नाही, सर्वांच करतो ना. करवंद म्हणजे रानातले आहे ती. हो, हा, ती तोडून आणून विकतो करवंद. बरोबर. पण मग तुमची अजून दुसरी शेती आहे? हा, भात शेती आहे आमची. नाचणी, वरई, खुरासणी, असे विविध पिकं घेतो शेतीमध्ये आमच्या. अच्छा, भात पण घेता भात तुम्ही? पण घेतो. पण मग आता तुमची ही जी शेती आहे तर ही तुम्ही पारंपरिक आहे म्हणालात, पण मग तुम्ही स्वतः कधी सुरुवात केली त्याच्यामध्ये? पिढी जातच आहे, म्हणजे वडिलापासून तिथून लहानपणापासूनच आम्ही त्याच्यामध्ये सर्व करतो. आणि तुमचा आता बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे या शेतीमधला, तर तुम्हाला साधारण ही पिकं घेताना काही अडचणी वगैरे येतात का? अडचणी काय आता सतत असतातच ना, काही पाण्याचा प्रॉब्लेम, परत आता निसर्ग पण बदलत चालला, त्याच्यामुळं अजून गडबड होत चालली. आता हे करवंदाचं जे पीक आहे या वर्षी कमी आहे. बरं, हा, हे सर्व कमी झाले. मानव बदलला त्या पद्धतीने निसर्ग पण बदलत. बरोबर आहे. त्याच्यामुळं जरा कमजोर होत जातो. भात शेतीचा पण फटका बसतो. हे जे इतर पिकं घेतो आम्ही त्याचा पाऊस वेळेवर जर पडला नाही तर त्याच्यामुळं मग अजून समस्या वाढतात. समस्या वाढतात आणि मग पीक व्यवस्थित येत नाही. बरोबर आहे. आता तुम्ही करवंदाचं बोललात की यावर्षी कमी आहे करवंद, पण मग तुम्हाला ती करवंद गोळा करण्यासाठी खूप लांब लांब फिरत? लांब शेजारी, असं लांब लांब तेवढं नाही, पण असं 1-2-3 किलोमीटरच्या आसपास आहे. जेवढं आमचं सगळं आमच्या वाडीला लागूनच जंगल आहे, त्याच्यामुळं जास्त काय लांब जात नाही आमचे लोक. मग तिथून तोडून आणायचं, अख्खा दिवसभर तोडून आणतात आणि मग ते विकायला घेऊन जातात. बरं, विकायला मग कुठे नेतात? विकायला जिथं काटा लागतो, वैशाखरा हवेच्या ठिकाणी लावतात ते काटा. बरं, मग त्या ठिकाणी विकली जातात. अच्छा, पण मग तुमच्या बरोबर आणखीन कोणी या करवंद असतात ना आमचे लोक सगळेच, म्हणजे आमचे आदिवासी जो समाज आहे हा तो शक्यतो जंगलावर जगणारा माणूस आहे आणि मोलमजुरीवरच वाचतात त्यांचं हे आहे. काय काना शेती आहे, काय काना शेती नाही, मग ते करणार काय? मग ते उपजीविका कशावर भागवणार? मग ते आपलं जंगलातच झाडपाला, इतर काय असं आंबे, करवंद, ज्या ज्या मोसमाला जी जी फळं आहेत ते आणून तयार करायचं ना, विकायला न्यायचे. अच्छा, त्याच्यावर उदरनिर्वाह भागवतात आमचे लोक. पण हे आता सीझनल झालं ना, करवंद काय आपल्याला वर्षभर नाही, वर्षभर नाही. ते आता एप्रिल मे पर्यंत राहतात, जून पर्यंत राहतात, नंतर ते निघून जातात. मग रानभाज्या ज्या पावसाळी उगवत्यात, आता जून मध्ये पाऊस जोर पडला तर रानभाज्या ज्या उगवत्यात, मग त्या रानभाज्या काय विकतात? ते शेवळं झालं, तेलपट झालं, चायवाळ झाले, असे काही इतर भाज्या आहेत, मग ते विकायला सुरुवात करतात. कुरडू झाली, तुमच्या टाकल्याची झाली, अशा ज्या रानभाज्या त्या आणून तयार करून मग विकतात लोक. अच्छा, त्याच्यावर उपजीविका. कारण रानभाज्यांचा उल्लेख केला तर तो अगदी फक्त पावसाळ्यापुरत्याच त्या उगवतात. पावसाळ्यापुरत्या आदिवासी लोकच ते मोठ्या प्रमाणात शहरामध्ये विकत असतात. शहरामध्ये विकत असतात. बरोबर. आता करवंदा पिकावर प्रक्रिया सुद्धा तुम्ही करता का? करवंदा पिकावर काय त्याचं लोणचं करता येतं, कच्च्या करवंदाचं लोणचं तयार करता येतं, पिकलेल्या करवंदाचा ज्यूस तयार करता येतो, त्याची काढी पण तयार करता येतं. आमच्या भाषेमध्ये सांगतो तर काढी तयार करायची, नाचणीचं पीठ टाकायचं आणि आंबील तयार करून खायचं. अच्छा, हा, असं करतो. पण मग आता तुम्ही लोणचं म्हणालात करवंदाचं, कच्च्या करवंदाचं, म्हणजे ते कसं केलं जातं? त्याच पद्धतीने त्याला आणायचं, चेचरायचं ना, त्याचं तयार करायचं. मग त्याच्यामध्ये सगळं माल मसाला टाकून जसं आंब्याचा बनवतो आपण त्या पद्धतीचं तयार करायचं. पण करवंदाला चीक असतो ना? हा, मग ते सुकून द्यायला लागतात ना. कारण कच्च्या करवंदाला चीक असतो. चीक असतो, मग तो चीक आपण घेऊन चालणार नाही, ते सुकवायला लागतात. सुकून मग त्याचं येतो उन्हामध्ये सुकवायची. उन्हामध्ये सुकवायची, धुवायची मस्त पाण्यामध्ये आणि मग सुकत टाकायची. अच्छा, आणि सुकल्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळं
मीठ हा हा मीठ मसाला सगळं जे हा तेवढा तिखट सगळं टाकून ते आणि आपलं मग फोडणी द्यावी. हा फोडणी द्यायची. मग हे साधारण किती टिकतं? ते टिकतं ना 6 महिने, जसं आपला लोणचं टिकतं त्या पद्धतीने ते पण टिकतं. पण मग त्याच्यामध्ये तुम्ही काही घालता असं, म्हणजे ते टिकण्यासाठी काही? काय नाही इतर काय दुसरं टाकत नाही, नैसर्गिकच? हा नैसर्गिकच सगळं. आणि आता पिकलेल्या करवंदापासून पिकलेल्या करवंदापासून मग ते पण तसंच करावं लागतं. त्याला पण आणायचं सुकवून, त्याला पळायचं, त्याचा ज्यूस काढायचा आणि मग त्याचं तयार करायचं. ज्यूस पण पिता येतो त्याच्यामध्ये. आणि ते म्हणजे आंबट आम्ही त्याला काडी बोलतो ना, ती काडी पण तयार होते. आंबील? आंबील हे कच्च्या करवंदाची पण आंबील तयार होते. बरं, अच्छा. ती पण मग ती कशी बनवता? ते पण तसं शिजवायचं त्याला. करवंद शिजवायची, कच्ची करवंद आहेत ना ती शिजवत टाकायची. शिजल्यानंतर मग त्याला निपळायचं आणि जो अर्क तयार होतो मग ते त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकून त्याची फोडणी देऊन ते तयार करायचं. मग जसं आपण ताकाचं कसं करतो त्या पद्धतीने करतो. अच्छा, म्हणजे ताक घातलं तर चालतं? हा, आंबटच राहतं ना ते. अशा पद्धतीने ते आंबील पण तयार करते. सर, आता करवंद जे फळ आहे तर याचे काही औषधी गुणधर्म सुद्धा असतील नाही का? औषधी गुणधर्म आहेत ना त्याच्यामध्ये, भरपूर आहेत त्याच्यामध्ये. औषधी पण त्याची करू शकतो आपण. आता ज्यांना भूक लागत नाही असे पण त्याच्यामध्ये पचनक्रिया पण त्याची सुरळीत होते. व्यवस्थित पिकलेली करवंद जर खाल्ली तर आपल्याला जे व्यसन आहे त्या व्यसनापासून मुक्ती मिळू शकते, त्याच्यामधून बाहेर पडू शकतो. तर भूक पण वाढवते, पचनक्रिया पण क्लिअर होते. त्याच्यामध्ये जीवनसत्व आहेत, क जीवनसत्व आहे त्याच्यामध्ये. हा, म्हणजे चांगला शरीराला, म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्याच्यामध्ये भरपूर. त्यामुळे त्याचं सेवन आपण चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. कारण हे हंगामी फळ आहे, वर्षभर आपल्याला हे नाही मिळू शकत. आणि करवंदापासून आता बघतोय आपण की वडी सुद्धा बनते. बनते ना, पण ते तयार करताना त्या पद्धतीने तयार करायला लागतं. त्याची जी प्रोसेस प्रक्रिया करून तयार करायला लागतं. पण आता तुम्ही हे जे सगळे पदार्थ बनवता तर ह्याच्यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण घेतलंय? नाही, परिसरात जेवढं आमच्या भोवताली जे होतं त्याच्याच याच्यावर करतो. नाही, म्हणजे तुमच्या ज्या घरातल्या महिला असतील तर त्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग असेल नाही का, हे सगळं तयार करण्यासाठी? ज्या आजूबाजूची गावं आहेत किंवा मुंबईसारखं शहर आहे, तुम्हाला ठाण्यासारखं शहर आहे, तर तुम्हाला तिथे त्याची विक्री करता येऊ शकेल, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर मॅडम, आता तुम्हाला एक सांगतो, आमची जी गाव जे अति दुर्बळ भाग आहे, ग्रामीण ट्रायबल एरिया आहे सगळा. चाललाय प्रयत्न, बघू आता पुढे कसं होतं. जंगल भाग आहे म्हणजे. नाण्या घाटाच्या पायथ्यालाच आहेत आम्ही. अच्छा, बरं. शिवकालीन नाणे घाट आहे ना, त्याच्या पायथ्या खालीच आम्ही आहेत. अच्छा, म्हणजे दोन ह्या पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्हा याच्या बाउंड्रीवर आहेत आम्ही. श्रोते हो, आपण ऐकतोय कार्यक्रम अनुभवाचे बोल, आणि या गीतानंतर आपण परत आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. आज आपण बोलतोय चिमण खंडवी यांच्याशी. सर, आता मला असं सांगा की शासनाच्या काही योजना वगैरे तुमच्यापर्यंत येतात की नाही? शासनाच्या ज्या आहेत योजना त्या राबवतात, काय येतात. आता सुधारणा झाली. पहिल्यापासून आमची लोक आदिवासी समाज जो अति दुर्बळ भागामध्येच राहणारा आणि काटक माणूस, सगळं कष्टकरी माणूस आमचा. बरोबर आहे. ते फक्त कष्ट करायचे, मजुरी करायचं ना जगायचं. बरोबर. पण आता ही प्रक्रिया जी तुम्ही करताय तर याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काही वाढ करण्याची, त्याच्या पुढे तुम्ही अजून काय करू शकता का? याच्यामध्ये करू शकतो ना, जर त्याच्या प्रक्रियेसाठी किंवा पुढे मार्केट जर उपलब्ध झाला तर त्याच्यासाठी काहीतरी अजून दुसरं करून ते विकता येतो. त्याच्यामधून पण ते मार्केट उपलब्ध पाहिजे त्यांना. आता गृहिणी जे आहेत आमच्या, ते बनवायला तयार राहतील. आता बचत गटात थ्रो पण करू शकतो ते. बचत गटात थ्रो पण करू शकतो. म्हणजे तुमच्या भागात जर महिला एकत्र आल्या ना तर हे नक्कीच घडू शकतं. कारण आता सध्या जे उमेद अभियान आहे तर या अभियानाचा हाच उद्देश आहे की जे ग्रामीण भागातले आदिवासी आहेत किंवा ज्यांना असं कुठे मार्केटिंग नाहीये, बाजारपेठ उपलब्ध नाहीये, तर त्यांना या माध्यमातून अशा सोयी उपलब्ध करून देणं होऊ शकतं ना. ते करू शकतात लोक. उद्योग मिळतो, रोजगार मिळेल त्यांना. उपलब्ध जर जवळ झालं तर बाहेर जायची गरज नाही. तुमच्या वाडीतच जर झालं तर तुम्हाला ते जास्त सोयीस्कर पडेल. बरोबर आहे. आणि तुमच्या या प्रक्रियेमध्ये साधारण किती महिलांचा सहभाग आहे? 10-15 20 असे बचत गट जे आहेत ना, आता 1-2-4 असे बचत गट तुमच्या इथे आहेत बचत? हो, आहेत ना बचत गट. आमच्या म्हणजे पेंढरी मध्ये आहेत. बरं. वाघाची वाडी म्हणून एक वाडी आहे, तिच्यामध्ये आहेत. असे 5-6 बचत गट आहेत. मग आमच्या भोवताले आहेत बचत गट. आता त्यांना एकत्रीकरण ते आपलं काम आहे. जर त्याला मार्केट उपलब्ध झालं तर प्रक्रिया करून हे सगळं साहित्य उपलब्ध झालं, लॉ मटेरियल जर तयार केला तर ते सगळं होऊ शकतं. नक्की होऊ शकतं. कारण त्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच
पुढाकार घेणं हा, गरजेचं आहे हा गरजेचं आहे. त्यासाठी हा. महिलांत आहेच, पण तुम्ही सुद्धा जे प्रयत्न केलेत तर नक्कीच तुमचा हा जो तयार होणारा माल आहे हा चांगल्या बाजारपेठेमध्ये तुम्हाला जाऊ मिळून शकतो. तुम्हाला एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो होऊ याच्यामधनं. शकतो. आता तुम्ही जी म्हणालात की भात शेती करता तुम्ही, आणखीन वरी करता, नाचणी करता, ती शेती म्हणजे ते तुमच्या पुरतच आहे की ते विकतात? तर वरही जर केली तर विकतो. हम्म. उडीद खुरासणी जे आहेत हा. पिकं आहेत अशी, हो. तर ते काय विकतो. हम्म. पण भात शेतीचे काय भात विकतात, काय नाही विकत. पोटापुरतं जेवढं आहे तेवढं साठवणं गरजेचं आहे. बरोबर. आता आमचा समाज असा का कांदमुळ्या खाऊन दिवस काढलेले, त्याच्यामुळे आता सध्या थोडं हुशार झाले, जरा समजायला लागले, पोरं सुशिक्षित झाली, त्याच्यामुळे आता थोडं इकडे येणं जाणं दळणवळण वाढलं, त्याच्यामुळे काय आता टेन्शन नाही तसं. हा, बरोबर आहे. जेवढं पाहिजे तेवढं ठेवायचं, बाकीचं विकायला. मग आता त्याच्यातून थोडंफार बरोबर आहे. आता ते तुम्ही जे विकता तर ते कुठे विकता मग? ते आमच्याच पट्ट्यामध्ये विकतो. दसई टोकावडा असा जे बा हा, आहेत हा. त्यांना तिथंच विकतो. बरं. आणि आता अजून तुम्हाला या शेतीतनं खरं तर चांगला वाव आहे की तुम्ही पुढे एक छोटा व्यवसाय सुद्धा यत्न करू शकता. हो, करू शकतो ना. तर त्या दृष्टीने तुमचं काय असेल व्यवसायासाठी योजना आहे? उन्हाळी जी शेती आहे आमची हा. ती भाकाट राहते, मग तिच्यात काहीच करू शकत नाही आम्ही. बरं. पाणी जर असला तर बारमाही पिकं घेऊ शकतो. पुढे अजून आमची उन्नती होऊ शकते. हो. आता नदीला पाणी राहतं आमच्या. हा. आता एप्रिल पासून आटली नदी, म्हणजे पाणी कमी झालं. बरोबर आहे. आता सध्या थोडं ह्या झाली, पुढे गेले लोक आता भेंडीची पण बागायत करू शकतो. भेंडी करतात आमचे लोक, मग ते तेवढ्याच पुरतं, 3 महिन्यापुरतं. हो, म्हणजे खरीप हंगाम. हा, खरीप हंगामाचं करतो ते. आता ते मार्केटला पाठवतो वाशीला. आता उन्हाळ्याची भेंडी करतो ना, ती मग मार्केटला वाशीला पाठवतो. पाठवता ना? हा. हा, मग तेच ना, म्हणजे तुमचं आहेत प्रयत्न चालू आहे. चालू आहेत ना. उत्पन्नाचं साधन काहीतरी पाहिजे ना, तरच जगू शकतो. पैसा हातात असला तर माणूस जगू शकतो. बरोबर आहे. जे पिकवतो त्याला बाजारपेठ पाहिजे, तर पुढे जाऊ शकतो. नक्कीच, बरोबर आहे. 2 पैसे त्याला खर्ची पण करायला लागते त्याच्यासाठी. खर्च नाही केलं तर ते होणारच नाही. हो. आणि तुमच्या बरोबरीने असे किती शेतकरी आहेत मग? आहेत ना, आमचे भरपूर लोक आहेत तसे, हा. ज्यांची शेती आहे ते करतात थोडंफार. म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. उदरनिर्वाहासाठी काहीतरी केल्याशिवाय ते होणारच नाही. तर 6 महिने पावसाळी करतो आम्ही भात शेती, इतर जे, पण पावसाळ्यानंतर जे होतं बरं. नदीच्या पाण्यावर अवलंबून असतं. तर त्या पाणी जेवढं वापरतो आम्ही 3 महिन्यापुरतं चालतं. आता या एप्रिल पासून ते बंद झालं, कमी होतं. कमी होतं मार्च पासून. त्याच्यामुळे काय करता येत नाही. म्हणजे पाणी गरजेचं आहे. पाणी गरजेचं आहे. ते मिळालं तर तुम्हाला हा, शेती सगळं. अजून हा, चांगली सगळं. फुलवता येईल. बारमाही काम शेती करू शकतो, बारमाही पिकं काढू शकतो. नक्की, नक्कीच. या शेतीमध्ये तुमची मुलं पण सहभागी आहेत का? हा, मुलं बिलं सहभागी आहेत आमचे. अच्छा. हा. हा. आम्ही जर केली तर मुलाला माहिती होईल ना पुढचं. हा, तेच. आता आम्ही जर केलंच नाही तर मुलांना माहित काय होणार. हम्म. आता शेती म्हणजे काय आहे, नेमकं काय साधन आहे, कसं जीवन जगण्याचं साधन आहे शेती. शेती नसलं तर आमचे लोक काय करू शकत नाही दुसरं. बरोबर. हे महत्वाचं आहे त्याचे. पण आता तुम्ही जर म्हणताय की तुमची मुलं जर या शेतीमध्ये आहेत तर मुलं प्रशिक्षण वगैरे घेऊन हा तुमचा व्यवसाय नक्कीच पुढे वाढू वाढू शकतात. शकतात. हो. आणि तशा आता खूप चांगल्या योजना आहेत शासनामार्फत शासनाचे आहेत ना. की त्याच्यामधनं सुद्धा तरुणांना खूप वाव आहे. हा, रोजगार मिळण्यासारखं भरपूर वाव आहे तसं. तर सर, आज आपण इथे आलात आणि आपण ही सगळी जी माहिती सांगितलीत, करवंद प्रक्रिया आहे किंवा तुम्ही जी तुमची इतर शेती सुद्धा जी करताय, तर याविषयी अतिशय छान असे तुमचे अनुभव तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलेत. नक्कीच त्यांना सुद्धा तुमच्या या शेतीतून नवीन पुढे काही करायची सुद्धा त्यांना पण उमेद मिळेल. आणि तुमचे जे काही पुढच्या योजना असतील तुम्हाला त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मी देते. मी पण आमच्या शेतकरी वर्गाकडून, आमच्या आदिवासी समाजाकडून आपल्या आभार मानतो. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.